सहकार भवन सहकारी तत्वावर उभं राहिलेलं आर्थिक सामर्थ्य म्हणजेच मुंबई बँक। सन 1975 साली स्थापन झालेल्या या बँकेनं सहकार चळवळीला अधिक सक्षम व सुयोग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने साकार होतंय सहकार भवन। या सहकार भवनाचे भव्य दिव्य स्वरूप कसे असेल ते पाहूयात। तळमजला म्हणजेच बेसमेंट, 2 स्तरांचा हा तळमजला आहे रॅम्पसह। एकूण 138 कार पार्किंगची सोय। ग्राउंड फ्लोअर 2 कॉमन प्रवेश लॉबी लिफ्टसह आणि 24 फूट रुंद जिना जो थेट पहिल्या मजल्यावरील ऑडिटोरियम लॉबीकडे जातो। एक स्वतंत्र VIP लॉबी विशेष लिफ्टसह। 1 ते 4 मजले मोठे सभागृह म्हणजेच ऑडिटोरियम। प्रशस्त ऑडिटोरियम, स्टेज आकार 50 बाय 20 फूट, बाल्कनीसह बसण्याची क्षमता 744 जागा। प्रत्येक मजल्यावर 2 सर्व्हिस रूम, एकूण 8। सर्व मजल्यांवर पुरुष, महिला आणि दिव्यांगांसाठी शौचालयांची सोय। 5वा आणि 6वा मजला मिनी ऑडिटोरियम। मिनी ऑडिटोरियम, स्टेज आकार 50 बाय 20 फूट, बसण्याची क्षमता 231 जागा। 5व्या मजल्यावर प्रशिक्षणासाठी 2 लहान वर्ग खोल्या, प्रत्येकी 900 चौरस फूट। 6व्या मजल्यावर एक प्रशिक्षण कक्ष 2000 चौरस फूट। 7वा मजला प्रशस्त कॅन्टीन क्षेत्र, आधुनिक व पूर्ण सुसज्ज स्वयंपाकघर, 200 पेक्षा जास्त लोकांसाठी बसण्याची व्यवस्था। 8वा मजला सहकारी महासंघासाठी कार्यालय, शौचालयासह 2 सेमिनार हॉल, सुमारे 2500 चौरस फूट। 9वा मजला बँक विभाग, VIP साठी 4 एक्झिक्युटिव्ह सूट अटॅच शौचालयांसह। मीडिया सेंटर 1500 चौरस फूट, 2 कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त वाचनालय, बँक ऑफिससाठी जागा। 10वा मजला VIP विभाग, VIP साठी 2 मास्टर सूट अटॅच शौचालयासह, चेअरमन कार्यालय, बोर्ड रूम 2200 चौरस फूट, 2 संचालकांची कार्यालये आणि 1 मॅनेजर केबिन। सामान्य सुविधा म्हणजे कॉमन ॲम्युनिटीज, VIP साठी 1 लिफ्ट आणि जिना, सर्वसामान्यांसाठी 4 लिफ्ट आणि जिने, अग्निसुरक्षेसाठी 1 फायर लिफ्ट। तर ही आहे सहकारातून प्रगती आणि प्रगतीतून समृद्धी। समूह स्वयंविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व मुंबई बँकेचे अध्यक्ष श्री प्रवीण दरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार होत आहे। यासाठी मुंबई बँकेचे संचालक मंडळाचेही प्रचंड सहकार्य लाभले आहे आणि यात महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे आशीर्वादही लाभल्याने या प्रकल्पास गती लाभणार आहे। आज सहकार भवन या भव्य दिव्य वास्तूचा भूमिपूजन सोहळा माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय सुनेत्राताई पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। या प्रसंगी माननीय आशिषजी शेलार, माननीय मंगलप्रभात लोढा, माननीय डॉक्टर पंकजजी भोयर, माननीय अमितजी लाड, माननीय ऋतुताई तावडे, माननीय विनयजी कोरे, माननीय प्रसादजी लाड, माननीय विद्याधरजी अनासकर, माननीय संजीवजी जयस्वाल, माननीय मिलिंदजी बोरीकर तसेच माननीय शिवाजीराव नलावडे, माननीय सुनीलजी राऊत उपस्थित राहणार आहेत। निमंत्रक म्हणून प्रकाशजी दरेकर व सिद्धार्थ कांबळे कार्यभार सांभाळत आहेत। हीच आहे सहकार भवनाची ओळख, भव्य आणि दिव्य।